विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव लेख मालिकेमध्ये आपले स्वागत। या ठिकाणी आपण त्रिकोणमिती या प्रकरणाचे 2 आर्टिकल्स यापूर्वी पाहिलेले आहे। त्या दोन्ही आर्टिकल्स मध्ये आपण त्रिकोणमितीची गुणोत्तरे आणि त्रिकोणमितीय नित्य समानता यांचा अभ्यास बारकाईने केलेला असेलच असे आपण गृहीत धरूया आणि आपल्या तिसऱ्या लेखाकडे जाऊया। मला अपेक्षा आहे की लोकसत्ता यशस्वी भव या सदरामध्ये आलेला माझा लेख आपण समोर घेऊन बसलेला असालच। मित्रांनो, आपल्याला जर सांगितलं की हे समोर झाड दिसतंय, त्या झाडाची उंची मोजा, किंवा ही जी उंच चर्च आहे या चर्चची किंवा मंदिराची उंची मोजा, तर आपण त्याला काही वेळेला थोडंसं जरा वेगळ्याच पद्धतीने बोलू। पण जर प्रत्यक्षात तुम्हाला उंची मोजायचीच असेल तर तुम्ही काय कराल? काही वेळेला विद्यार्थी काय म्हणतात की आम्ही 1 मीटर पट्टी घेऊया आणि मीटर पट्टीने ते माप मोजूया। तो आपण प्रयत्न केला तर लक्षात येईल झाडाची उंची अशी सरळ कशी मोजणार, कारण झाडाच्या फांद्या आहेत बाजूला। त्याच पद्धतीने चर्च हे काय असं संपूर्ण सरळ नाहीये, नक्षीकाम वगैरे आहे। मंदिराचे त्याच पद्धतीने। मग या उंची मोजतात तरी कशा? हा आपल्या समोर असलेला एक प्रश्न आहे। हा प्रश्न विद्यार्थ्यांना जसा पडतो तसा सर्वांनाच पडलेला असेल, परंतु त्यासाठी सुद्धा आपण त्रिकोणमितीचा हा प्रभावीपणे उपयोग करू शकतो। तो कशा पद्धतीने करू शकतो हेच आपण या लेखामध्ये पाहणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे त्रिकोणमितीचा उपयोग करताना उन्नत कोन आणि अवनत कोन यांचा उपयोग कसा करतात हे आपण पाहिलं पाहिजे। त्यासाठी उन्नत कोन केव्हा होतो आणि अवनत कोन केव्हा होतो हे आपणास माहिती पाहिजे। क्षितिज समांतर पातळी याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला सहजपणे आपल्या लक्षात येईल की हे कोन ओळखणे अतिशय सोपं। आता उन्नत कोन आणि अवनत कोन याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। अर्थातच या ठिकाणी उन्नत कोन म्हणजे ओळखायचा कसा? आपल्याला जर एखाद्या मंदिराच्या शिखराकडे पाहायचं असेल तर आपण वरती पाहणार, म्हणजे क्षितिज समांतर पातळीच्या वरच्या दिशेने जर आपली दृष्टी वळली तर हा उन्नत कोन होणार आहे। आणि एखाद्या बिल्डिंगच्या गच्चीवरून आपण रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे पाहताना आपले दृष्टी ही आपल्याला खाली वळवावी लागते, म्हणजे क्षितिज समांतर पातळीच्या खाली आपण पाहतो आणि त्यानुसार तिथे अवनत कोन तयार होतो। या ठिकाणी आकृतीत मी स्पष्ट दाखवलेलं आहे। ही आहे AB क्षितिज समांतर रेषा आणि त्याचबरोबर C या बिंदूकडे पाहताना ही AC ही दृष्टी रेषा आहे आणि त्यामुळे तयार झालेला कोन हा उन्नत कोन आहे वरच्या दिशेने। इथे क्षितिज समांतर पातळी आपण PQ घेतलेली आहे, म्हणजे इमारतीची गच्ची क्षितिज समांतर पातळी लक्षात घेतलेली आपण। त्याच पद्धतीने खाली R कडे पाहताना ही दृष्टी रेषा आहे आणि त्यामुळे हा तयार झालेला कोन अवनत कोन आहे। म्हणजेच एक आपण म्हणूया वर पहा उन्नत कोन, खाली पहा अवनत कोन। हे पटकन लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपं आहे। आता आपण जी मगाशी उदाहरणं पाहिलेली त्यावर आधारित कशा पद्धतीनं हे सर्व करता येईल, झाडाची उंची किंवा इमारतीची उंची किंवा उडणाऱ्या 2 विमानांमधील अंतर, समुद्रातील 2 जहाजांमधील अंतर, हे अंतरे प्रत्यक्ष मोजणे शक्यच नाहीये। मग हे कशा पद्धतीने त्रिकोणमिती आपण वापरू शकतो याकडे जाऊया। त्यासाठी पहिलं उदाहरण, एक व्यक्ती एका मंदिरापासून 80 मीटर अंतरावर उभी आहे। त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो, तर मंदिराची उंची किती? म्हणजे याचाच अर्थ आपल्याला इथे मंदिराची उंची मोजायची। पण मित्रांनो, मंदिराची उंची प्रत्यक्ष मोजता येत नाही। मग आपण काय लक्षात घेतलंय? आपण मंदिरापासून 80 मीटर अंतरावर उभे राहिलेला आहे आणि मंदिराच्या क्षितिज समांतर पातळीत आपली दृष्टी आहे असं गृहीत धरलेलं आहे। हे गृहीत धरताना आता मी मंदिराच्या कळसाकडे पाहतोय, म्हणजेच या ठिकाणी झालेला कोन हा उन्नत कोन आहे। हे उन्नत कोन जर आपल्या लक्षात आला तर आपण या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची आकृती पूर्ण करतो। मग समजा BC मंदिराची उंची आहे, या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, त्याचबरोबर
AB बरोबर 80 मीटर हे अंतर आहे, उन्नत कोन थीटा बरोबर 30 अंश आहे. आपल्याला माहितीच आहे की टॅन गुणोत्तर आहे की समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मित्रांनो, समोरील बाजूची लांबी आहे h आणि लगतची बाजू आहे 80 आणि त्यावरूनच टॅन 30 बरोबर 1/80. त्यानंतर टॅन 30 हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 1/√3. हे आपल्याला दिलेले नसते, पण त्रिकोणमितीचा जो तक्ता आपण यापूर्वी पाहिलेल्या पहिल्या लेखामध्ये त्या तक्त्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल की टॅन 30 बरोबर 1/√3 बरोबर 1/80. मग h बरोबर 80/√3. आता मुलांनी जर हेच उत्तर लिहिले तरी ते चालणार आहे, पण जर आपल्याला √3 ची किंमत दिली 1.73, मग काय होईल की 1.73 ही किंमत दिली असता आपल्याला गणित करावं लागले असते 80/1.73. आता 1.73 पॉइंट काढून टाकला तरी 173 ने भागायचंय. मित्रांनो, ही अवघड गोष्ट आहे, कारण 173 चा पाडा तयार करून मग भागायचं, याच्यामध्ये वेळ जास्त जाणार आहे. मग यावर आपण 9वीत शिकलेलं पूर्वज्ञान आपल्याला वापरायचं आहे की छेदाचे परिमेयीकरण कसे करायचे. छेदामध्ये कर्णी चिन्हात 3 आहेत, म्हणूनच आपण अंशाला आणि छेदाला कर्णी 3 ने गुणलेला आहे. मग त्यानुसार उदाहरण झाले 80/3 छेदात 3 बरोबर 80 गुणिले 1.73 छेदात 3. आणि म्हणूनच h बरोबर 46.13 हे उत्तर काढायला अवघड नाही आहे. याचं कारण 80 ला आपण 1.73 ने सहजपणे गुणू शकतो आणि नंतर 3 ने त्याला भागू शकतो. मित्रांनो, उदाहरणं अवघड करत सोडवली तर मार्क जाण्याची शक्यता ही 99% असते आणि ती सोपी करून सोडवली तर गुण कमी होण्याची शक्यता ही अगदी 2 ते 3% असते. म्हणजे आपण जर काही लिहिता लिहिता मिस्टेक केली तरच. आपण याच पद्धतीने दुसरं एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. 15 मीटर उंच घराच्या छतावरून रस्त्यावरील दिव्याच्या खांबाकडे पाहताना टोकाकडे 30 अंश मापाचा आणि त्याच्या पायथ्याकडे 60 अंश मापाचा अवनत कोन होतो, तर खांबाची उंची किती? म्हणजे याचा अर्थ आपण घराच्या छतावर उभे राहिलोय आणि आपण त्या खांबाची उंची बरोबर ओळखतोय. यालाच म्हणतात त्रिकोणमितीचा उपयोग. आता आपण त्या ठिकाणी उंचावरून पाहताना त्या खांबाच्या CD या खांबाच्या टोकाकडे पाहताना कोन झालेला आहे 30 अंश आणि पायथ्याकडे पाहताना कोन झालेला आहे 60 अंश. मित्रांनो, जर आपण या पद्धतीने विचार केला तर आपल्याला काटकोन त्रिकोणाची आकृती यासारखी पूर्ण होत नाही. मग समांतर रेषांचा विचार करतो आपण, कारण ही क्षितिज समांतर पातळी AP आपण गृहीत धरलेली आहे. तर तळाचा जो त्या खांबाचा जो तळ आहे त्याची जर क्षितिज समांतर पातळी लक्षात घेतली तर त्याचा तळ येतो BD. म्हणजे या दोन्ही रेषा ह्या समान आहेत. म्हणजेच खांबाचा तळ आणि या आपण उभे आहोत त्या घराचे छत ह्या समांतर रेषा आहेत. मग आपण व्युत्क्रम कोनांचा उपयोग करणार आहोत. व्युत्क्रम कोन म्हटल्यानंतर कोन PAC व्युत्क्रम कोन, त्याचा व्युत्क्रम कोन आपण लक्षात घेणार आहोत कोन ACQ आणि कोन PAD याचा व्युत्क्रम कोन आपण घेणार आहोत ADB. ज्या पद्धतीने तळाला काढलेली रेषा ही समांतर आहे छताला, तशीच C या टोकापाशी काढलेली रेषा सुद्धा ही छताला समांतर असते. म्हणजेच इथे आपल्याला 2 काटकोन त्रिकोण तयार करायचे आहेत. आता आपण पूर्ण उदाहरण समजून घेऊया. समजा AB ही घराची उंची आहे, CD ही दिव्याची उंची आहे, AB बरोबर 15 मीटर दिलेले आहे, कोन PAC बरोबर 30 अंश आणि कोन PAD बरोबर 60 अंश हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपण घेऊया की या ठिकाणी खांबाची उंची CD X आणि या ठिकाणी BD हे अंतर Y हे आपल्याला मानायचं आहे. त्याचप्रमाणे मग AQ हे अंतर काय होईल?
तर 15 वजा x, कारण दरम्यान आपण वापरत आहोत AQB. त्यानुसार किरण AP समांतर रेख QC आणि छेदिका AC म्हणून त्यांचे व्युत्क्रम कोन PAC व कोन ACQ हे व्युत्क्रम कोन समान मापाचे आहेत, म्हणजेच 30 अंश मापाचे आहेत. त्यावरून सूत्र तयार झाले tan 30 बरोबर समोरील भुजा AQ भागिले लगतची भुजा QC. आपण त्यांच्या किमती भरूया आता. 1/√3 बरोबर 15 वजा x छेद y. त्याचप्रमाणे जर आपण आता दुसऱ्या समीकरणाकडे गेलो तर किरण AP समांतर रेख BD आणि छेदिका AD. किरण AP समांतर रेख BD आणि छेदिका AD यानुसार त्यांचे व्युत्क्रम कोण होणार PAD आणि कोण ADB, म्हणजेच ते 60 अंश मापाचे आहे. आता आपण त्रिकोण ABD मध्ये पाहूया. tan 60 बरोबर समोरील भुजा AB आणि लगतची भुजा BD यांच्या किमती आता भरूया आपण. √3 बरोबर 15/y. मित्रांनो, या ठिकाणी y बरोबर 15/√3 ही किंमत आपल्याला मिळेल जर हे तुम्ही सोडवले तर. आता हीच किंमत आपण समीकरण 1 मध्ये भरणार आहोत. y ची किंमत समीकरण 1 मध्ये भरणार आहोत आणि म्हणूनच ते समीकरण तयार झाले √3 कंसात 15 वजा x बरोबर 15/√3. या पद्धतीने जर आपण हे उदाहरण सोडवत गेलो तर आपल्याला काय मिळेल? √3 गुणिले √3 बरोबर 3 कंसात 15 वजा x बरोबर 15 पुढे 15 × 45 वजा 3x बरोबर 15 45 वजा 15 बरोबर 3x आणि अर्थातच 3x बरोबर 30 हे उत्तर आलं तर आपल्याला माहिती आहे x बरोबर 10 हे आपल्याला उत्तर मिळते. म्हणजेच दिव्याच्या खांबाची उंची जी सुरुवातीला आपण x मानली होती ती मिळालेली आहे 10. मित्रांनो, आपण आता ही दोन उदाहरणं जरी या ठिकाणी सोडवलेली असली तरी सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं दिसतील की ज्याच्यावरूनच आपण हॉट सारखे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता हॉट प्रश्न म्हणजे काय? खरं म्हणलं तर मुलांच्या मनात याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स असा त्याचा अर्थ आहे. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी म्हणूया किंवा अनेक यांनी म्हणूया की हे असं गृहीत धरलेलं आहे की हॉट्स म्हणजे पुस्तकाबाहेरची उदाहरणं. तरी तसं मानू नका मुलांना. ही तयार केलेली उदाहरणं आहेत. ही उदाहरणं जर तयार केलेली आहेत तर त्यांना आपण पुस्तकाबाहेरची कशी म्हणणार? पुस्तकातल्याच संकल्पना ह्या त्यांनी गृहीत धरलेल्या असतात आणि आपल्या मनाने ती उदाहरणं तयार केलेली आहेत. यांना आपण कधी पुस्तकाबाहेरची उदाहरणं म्हणणार नाही. आपली जर सर्व सूत्र, सर्व नित्य समीकरणे आणि उदाहरणं सोडवण्याचा सराव असेल तर मित्रांनो कधी तुम्हाला हॉट्स उदाहरणं ही अवघड जाणारच नाहीयेत. कारण याच ठिकाणी पुस्तकामध्ये जर घराचे छत म्हटलेलं आहे आणि खांबाची उंची म्हटलेली आहे तर तिथे मंदिराची उंची ते टाकतील. म्हणजे ते बाहेरचं उदाहरण झालं का? नाही. तर घर या शब्दाच्या ऐवजी मंदिर हा शब्द वापरलेला आहे किंवा 30 आणि 60 कोणांऐवजी 45 मापाचा कोन देतील. म्हणजेच थोडासा बदल करून संकल्पना त्याच ठेवून स्वतःच्या मनाने तयार केलेली उदाहरणं ही जर हॉट्स असतील तर त्यांची भीती का बाळगायची? आणि लक्षात ठेवा, आपण पळत्याच्या पाठी जातो म्हणजे हॉट्सच्या पाठी पळतो आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील उदाहरणं सोडविण्याचा सराव करत नाही. मग होतं काय? हॉट्स पण येत नाहीत आणि पाठ्यपुस्तकातली उदाहरणं येत नाहीत. मग आता त्यासाठी पहिलं काय करायचं? आपल्याला पाठ्यपुस्तकातील अभ्यास सर्व उदाहरणं ही सोडवायची. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातील प्रश्नसंग्रही चांगला सोडवायचा आहे आणि मग पहा तुम्हाला कोणतेही अवघड उदाहरण किंवा हॉट्स उदाहरण हे सोडवण्याचा सराव करण्याची पण अपेक्षा नाहीये. तर मित्रांनो, अपेक्षा करूया त्रिकोणमिती हे प्रकरण तुम्हाला चांगलं समजलेलं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही सराव करणार आहात. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर बोर्ड एक्झाम.